नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे शुक्रवार आणि ब्लॉगला मी संध्याकाळी सुरुवात करते. तर आता 4 वाजता आहे. घरातले सर्व कामं आवरून बिवरून मी ब्लॉगला सुरुवात करते. आणि तुम्हाला तर माहिती आहे, कामं आवरल्याशिवाय मी मोबाईल हातात घेत नाही. घरातले सर्व कामं आवरून बिवरून मोबाईल म्हटलं चला हातात घेते आणि व्हिडिओला स्टार्ट करते. तर आता मस्त फ्रेश झालेली आहे मी. गुडी आता गेलेली क्लासला, ते पण गेले ड्युटीला आणि कृष्ण आता झाला. त्याला म्हटलं आता थोडा फ्रेश हो आणि चहा वगैरे काही घेत नाही तो, तर दूध देऊ का म्हटलं, नाही म्हटला तो. तर मी चालली मस्त राऊंड मारायला. तिथून येईन आणि आपला मोरंबा भरायचा राहिलेला आहे, बरणी आणायची बाकी आहे. कारण की यांना रात्री खूप उशीर होऊन गेला होता, 11 वाजून गेले होते जेवण खाऊन करत. आणि माझं पण जेवण बाकी होतं, म्हणजे आमचं दोघांचं 12-1 वाजून गेले होते. त्याच्यामुळं मग सकाळी उशिरा उठणं झालं. मग कृष्णाचा टिफिन हे ते आवरसावरमध्ये मला बरणी आणायला जायला वेळच भेटला नाही. तर म्हटलं आता ते येतील का तेव्हा मी बरणी घेऊन येईन धुवून चुवून, मग तेव्हा मी तो मोरंबा भरणार आहे. आता राऊंड मारून येते आणि मी काही एकटी जात बसत नाही. जवळ आहे पण पायी जायचं आणि यायचं. स्कूटीवरती जाते पण हे ना पूर्ण हायवेवर लांडून तिकडे जावं लागतं. आणि स्कूटी मला सध्या आहे ना हे घेऊन जाऊ देत नाही, कारण की इथं आहे ना इतकं बेकार चालवणं आहे लोकांचं. तर कुठे मागून दळशी मारून देता लक्षातच येत नाही. तर मी काही स्कूटी घेऊन जात नाही. मला येते स्कूटी पण मग मी काही घेऊन जात नाही, मीच घाबरते स्कूटी घेऊन जायला. तर मी आता मस्त राऊंड मारून येते आणि मग जाणार मी बरणी घ्यायला. दादा जाऊ का बेटा? मग मी राऊंड मारून येऊ का? आणि बऱ्याच दिवसात माठ भरला वाटतं आणि किचन वट्टा वगैरे सर्व आवरून निवरून मस्त जाते मी. बरं वाटतं थोडंसं बाहेर फिरून आलं की. आणि बऱ्याच दिवसापासून आता जाणं होत नाही. सकाळी भरपूर कामं होती माझी. माठ भरला गेला, ऐकवायचं पाणी. असं आमचा माठ ठेवलेला आहे. सर्व कामं आवरले, माठ भरला मी नाही तेव्हा मी बाहेर निघते. तिथून आलं की मग स्वयंपाकच राहतो मग माझा. तर मी गेलेली ती बाहेर आणि तिथून आली परत. मग गेलो आम्ही दोघे जणी शुभममध्ये. गुडिया पण येऊन गेले. ती गुडिया कॅडबरी खाते, तिला कॅडबरी घेऊन आल्या. आता पूर्ण कॅडबरी संपवली का तुम्ही? एवढी मोठा धन्य तुला मी. बस तर बरण्या घेऊन आलेली मी. तर मी बनवते खिचडी आणि खिचडीची पूर्ण तयारी करून घेतलेली आहे. फोडणीसुद्धा झालेली आहे माझीवाली, तुम्हाला दाखवते. अशी आमची खानदेशी खिचडीची फोडणी. त्याच्यात सर्व जे कांदा, बटाटा, टमाटा, कोथिंबीर, लसूण, अद्रक, परत शेंगदाणे, वटाणे काही टाकले नाही मी आज. आणि त्याच्यात टाकते मी पाणी. आणि वास इतका भारी येतोय ना, हा हा हा, सांगू शकत नाही, इतका भारी वास येतोय खिचडीचा. खुशबू. त्याच्यात ओतून देते 2 तांब्या पाणी. आता मी काय करते माहिती, पाणी ओतून झालेलं आहे. बस मस्त मीठ वगैरे टाकलं गेले, सर्व टाकले. फक्त आता कोथिंबीर, डाळ आणि तांदूळ. आणि बरणी भेटली मला 160 रुपयाला. तर मग मी 2 घेऊन आलेली. असे मी गावात जा आणि पेट्रोल जातं, परत जाण्या येण्याचा खर्च म्हटलं जाऊ द्या, जवळच आहे. शुभमधूनच घेऊन आली मग मी. आणि मागे पण आणलेली होती मी एक बरणी ना, छान निघाली, त्याच्यामुळं मग मी घेऊन आली. तर त्याला मी मस्त क्लीन करते पाणी.
तर मी बाहेर गेली होती ना, कढीपत्ता पण घेऊन आली. चावड्या हा कढीपत्ता ना तिकडे ठेवून दे बेटा, म्हणून मी कॅरी बॅगमध्ये घेतली. आणि बरणी मी पूर्ण कोरडी करून ठेवलेली आहे. मोरंबा खाल्ला पण चालू आहे आमचं आता. आणि जास्त करून आमच्या साहेबांना जास्त आवडला हे तर खाते. रुमाल दे रे बेटा, धुवायचा जा. आपला एवढा झालाय मोरंबा. आणि हे ना थोडंसं खाली हे होऊन गेलेलं आहे ना, तर मग मी ते राहून वरच्यावर खाल्लं जाईल म्हटलं. आणि तिचे पप्पांनी आहे ना, तिचे डोळे लगेच चेक करतायत परत परत काय मुंगे असतं का. ते ना थोडंसं असं लालसर थोडा वेळ आम्ही इथं बसलोय हॉलमध्ये. आम्ही इथं हॉलमध्ये बसलोय तोपर्यंत थोडा वेळ मी त्याला फॅन खालीच राहू देते. आणि मग बर्नीचं झाकणचं कोरडं झालं का, मग मी बर्नीचं झाकण कोरडं झालं का मग मी लावून पुसून घेते मी त्याला पण. आणि आपली खिचडी पण झाली इकडे. आणि माहिती का, कढाई लगेच धुवून ठेवते मी, कारण की मग भांडे राहणार नाही. तिकडे जाऊ आपण.